मित्रांनो, बाळूमामांच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही, त्यांचा देह आपले काम करीत आहे अशी आपली भावना ते आपले काम करते। नक्की भगवंत अत्यंत दयाळू असतात, या गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे। माझ्या प्रेमळ भक्ता, मी पाठवलेला आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुझ्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे, तू तितका वेळ देऊन हा संदेश ऐकावा अशी मी तुझ्याकडे इच्छा व्यक्त करतो। म्हणून आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश कोणत्याही स्थितीत तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि असेच बाळूमामांचे प्रेरणादायी आणि गोड संदेश प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला देखील लाईक करून ठेवा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होतील। भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तू घाबरू नको, निराश होऊ नको। लक्षात ठेव, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ। तू फक्त विश्वास ठेव। जर तुझे कर्म चांगले असतील तर तुझ्या आयुष्यात कधीच आम्ही तुझी साथ सोडणार नाही। ही गोष्ट आपल्याला हे गुरुमाऊली नेहमी सांगत असतात आणि आपल्याला देखील या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायचं आहे की जर आपले कर्म चांगले असतील तर आपल्या आयुष्यात कोणतीच गोष्ट नक्कीच वाईट भगवंत करणार नाहीत। हे देखील आपल्यासाठी सर्वात चांगले आणि सर्वात उत्तम आहे। मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे ना, तुम्ही तितकाच वेळ देऊन हा संदेश ऐका, भाग्यवंत ठराल। परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यात आता सर्वात मोठे प्रत्यक्ष घटना मोठी घडणार आहे। तू विश्वास ठेव, तुला सर्वात चांगले आणि सर्वात उत्तमच मी देणार आहे। जी गोष्ट तुला हवी आहे, अर्थात त्या गोष्टीपेक्षा सर्वात सुंदर आणि सर्वात उत्कृष्ट गोष्ट तुला नक्कीच मिळून जाईल। तू फक्त संयम ठेव आणि आमच्यावरती जास्त विश्वास ठेव। योगाने जे साधते ते नामाने साधत असते, या संशय नसतो। ज्याला नामाची चटक लागली त्याच्यावर नक्कीच मामाने कृपा केली असे निश्चिंत समजावे। परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणे हेच आपल्याकडे सर्वात उत्तम आणि सर्वात प्रत्यक्ष चांगली गोष्ट आहे। रोज अगदी 5 मिनिटे का होईना आपण मामाशी अनन्य व्हायला शिका। अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्ष नुसते जगून मिळणार नाही। साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळत असतो, तसेच इथे असते। सदा सर्वदा योग तुझा घडावा असे आपण भगवंतांनी मागितले। याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंद असतो। व्यापारी लोक नक्कीच लोक आज रोग तर उद्या उदार अशी पाटी लावत असतात, त्याचप्रमाणे आपण आनंद रोग दुःख उदार अशी वृत्ती ठेवावी। ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य प्रत्यक्ष दिवाळीच आहे। ही गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घ्यावी। हीच गोष्ट आपल्यासाठी चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे। प्रेमळ भक्तांनो, असेच गोड संदेश तुम्ही नक्कीच ऐकत चला, जेणेकरून रोज तुम्हाला भगवंतांचे नक्कीच आशीर्वाद प्राप्त होतील। योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची आयुष्यात कधीही मागे येऊ देत नसते, पण या योग्य माणसांची साथ आपल्या आयुष्यात हवी। नक्कीच जीवनात हार कधीच मानू नका बरं, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की बाबा समुद्र अजून किती दूर आहे, तर ती नदी नेहमी पुढे चालत गेली आणि म्हणूनच आज ती समुद्राला जाऊन मिळाली। म्हणून जर तुम्हालाही तुमच्या यशापर्यंत जायचंच असेल तर तुम्ही कधी नक्कीच विचारू नका की माझे अजून यश किती दूर आहे, हे तुम्ही कधीच प्रत्यक्ष विचारू नका। फक्त तुम्ही होईल तितक्या जास्त आणि चांगले प्रयत्न करा, हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे। सुंदर आयुष्य सहज कधीच घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक आपल्याला घडवावं लागतं। ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृतीतून घडवायचं असतं। एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता तुम्ही त्याच्या मनाच्या संपर्कात राहा, कारण काही वेळेस मोबाईलमधल्या संपर्कातून प्रत्यक्ष डिलीट केले जाते, पण मनातील संपर्कातून नाही। नक्कीच लक्षात घ्या, हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे। न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीबसुद्धा हरत असते,
पाणी धावतं म्हणूनच त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो नेहमी प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट परमेश्वर नेहमी सापडून देत असतात, हे देखील खरे. मित्रांनो, जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नसतो. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही आनंदाचा मनापासून आणि अगदी चांगला विचार करत असतात. परमेश्वर सांगतात की माझ्या प्रेमळ भक्ता, तुला आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा सात्व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा. ही शक्य तुझं जीवन नक्कीच होऊन जाईल. फक्त तू माझ्यावरती देखील नक्की जास्त विश्वास ठेव. मिळालेली नाती तर ईश्वरीय देणं आहे, परंतु स्वतः बनविलेली नाती हेच आपले खरे धन आहे, हे प्रत्येकाने समजून घ्या. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचे, आनंदी मन आणि चांगल्या भावना जीवनाची खरी संपत्ती आहे, हे देखील खरे. जेव्हा तुम्ही इतरांमध्ये चांगले काही शोधत असता तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये चांगले शोधत असतात, हेच खरे. नक्कीच तुम्ही दुसऱ्यांमध्ये चांगलं शोधा, कारण लक्षात घ्या, जेव्हाही एखादा व्यक्ती एखादं चांगलं कार्य करतो तेव्हा मात्र प्रत्येकजण म्हणतो की शक्य नाही. नक्कीच प्रत्यक्ष हा व्यक्ती इतका चांगले काम करू शकत नाही, पण त्याच व्यक्तीने जर वाईट कार्य केले तर त्यावेळी लगेच लोक म्हणतात की होय, हे कार्य नक्कीच त्याने केले असेल, यावरती ते लगेच विश्वास ठेवतात. म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही जीवनामध्ये काळजी करू नका, तर परमेश्वरांवरती सर्वात जास्त तुम्ही विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी योग्य आणि चांगले प्रत्यक्ष वेळ आणि फळ आहे. मित्रांनो, असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही प्रत्येकाकडे नक्की शेअर करत चला, कारण लक्षात घ्या, प्रत्येकाला असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश रोज नक्कीच प्राप्त होऊन जातील. गुरु माऊली सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, विश्वास ठेव, जर तू कोणासाठी नक्कीच कोणाचं काहीतरी चांगले केलेलं असशील तर तुझं वाईट कधीच आम्ही काही होऊ देणार नाही. फक्त तुझी नीतिमत्ता साफ ठेव, तुला प्रत्यक्ष आम्ही काटाही टोचू देणार नाही. या गोष्टी नक्कीच आपल्यालाही सर्वात जास्त प्रमाणात नक्कीच लक्षात ठेवायच्या आहेत. नक्कीच लक्षात ठेवा, जर तुम्हाला जीवनात खरोखर जास्त दुःखाची सामना करावा लागत असेल तर तुम्ही घाबरू नका, चिंताही करू नका, कारण लक्षात घ्या, चांगल्या गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा माणूस चांगले विचार करतो आणि नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो. त्याचे नाव असते अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात जो आनंद मानतो त्याचे नाव असते संस्कार. नक्कीच आनंदी असणे याचा अर्थ असा नसतो की आपल्याकडे सर्व काही आहे. याचा सरळ अर्थ असा असतो की आपण आपल्या आयुष्यात समाधानी आहोत, आपण आपल्या आयुष्यात भगवंतांच्या नामात आहो. याचा अर्थ असाच होऊन जातो. विचार हा बहता, नक्कीच लक्षात घ्या, विचार बहता हुआ पानी है, यदि इसमें आप गंदगी मिलाएंगे तो वो नाला बन जाएगा, और सुगंध मिलाएंगे तो फिर वही गंगा जल कहलाएगा. कोशिश करो जिंदगी का हर लम्हा अच्छे से गुजरे, क्योंकि ज़िंदगी रहे ना रहे मगर अच्छी यादें हमेशा जिंदा रहती है. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जशा पद्धतीने जीवनात लोकांशी वर्ताव केलेला आहात, तुम्ही ज्या पद्धतीने कर्म केलेले आहेत ते प्रत्यक्ष लोकांच्या मनात राहणार आहेत. म्हणून जीवन फक्त काढण्यासाठी काढू नका, तर तुम्ही आयुष्य प्रत्यक्ष चांगल्या मनाने नक्कीच आनंदाने जगा. हे तुमच्यासाठी कधी चांगली गोष्ट आहे. मोठे व्हायला ओळख नसते तर माणसाची मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव गोष्ट एकच असते, ती म्हणजे माणुसकी. प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका बरं, कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नसते आणि विश्वास प्रत्येकांवर ठेवता देखील येत नसतो, हे देखील खरे. नक्कीच लक्षात घ्या, दरवाजावर शुभ आणि लाभ लिहून काहीच होत नसते. तुम्ही तुमचे विचार शुभ ठेवा, लाभच लाभ होऊन जाईल. मन साफ त्याला सर्व काही माप, ही गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे. मदत करायची जिद्द पाहिजे. नक्कीच अडचणीत आपले असो किंवा परके, रक्तात माणुसकी पाहिजे. किंमत त्यांचीच करा जे पाठीमागे तुमची किंमत ठेवत असतात, तर तुमची प्रत्यक्ष वाईट गोष्टी सांगत नसतात, त्यांची किंमत तुम्ही कधीच ठेवू नका. हे तुमच्यासाठी कधीही चांगले
गेलेल्या क्षणासाठी झोरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य तू भरभरून जगभर बघता, कारण तुझं आयुष्य समोर तर भरभरून चांगलंच आहे. मग तू फक्त विचार करून तुझ्या आयुष्याचा शेवट काढत आहेस हेच आम्ही समजून घेऊ. हसल्याने आयुष्य वाढत असतं, तर नक्की हसवल्याने आयुष्याचे महत्त्व. प्रत्यक्ष हसत असत जगत राहावं हेच आपल्यासाठी चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे, जर आपण भगवंतांचे निस्वार्थ मनाने नाम घेत आहो आणि आपले कर्म चांगले आहेत म्हटल्यानंतर आपल्याला परमेश्वर कधी काटा टोचू देणार नाहीत. फक्त आपण आपली नीतिमत्ता साफ ठेवायला हवी. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करत असतात. ही देखील अगदी खरी गोष्ट आहे. किती जपले कुणाच्या मनातले भाव, वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात प्रत्येकाच्या स्वभावातले डाव. वाढत्या अपेक्षा तुम्हाला जास्त थकवून टाकतील, म्हणून तुमच्या अपेक्षा वाढवू नका, तर तुम्ही आनंद जास्त वाढवा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नसते बरं का, तर बुद्धीला सत्याकडे व भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण असते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जीवनात सत्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. आपण जे उशिरा शिकतो ते त्यांना लवकर शिकवा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. भूतकाळात झालेल्या सर्व गोष्टींना विसरून आलेल्या नवीन क्षणाचं हसत स्वागत करणे म्हणजे खरी सकाळ असते. खरी सकाळ म्हणजे आज आपल्या जीवनात कोणती वाईट घटना घडेल, जर तुम्ही असे नकारात्मक विचार करतच असाल तर खरोखर सांगून टाकतो, तुमच्या आयुष्यात सर्वात वाईट गोष्टी घडून जातील. म्हणून तुम्ही सकारात्मक राहा. काही होत नसते. तुम्ही प्रत्येक गोष्टी चांगल्या जर तुम्हाला हव्याच असतील तर खरोखर चांगले कर्म देखील करा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, जर तुला तुझ्या आयुष्यात काही हवेच असेल तर खरोखर तुला चांगले देखील कर्म करायला पाहिजे, कारण ज्याचे चांगले कर्म असतात त्याच्या पाठीशी नेहमी परमेश्वर असतो. हे देखील अगदी खरं आहे आणि अगदी सत्य आहे. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमचा इतका वेळ दिलाच असेल तर आम्हीही तुमचे आभार मानतो. आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही प्रत्येकाकडे शेअर करून ठेवा, जेणेकरून प्रत्येकाला असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त होतील. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची खरीच कल्पना नसते. त्रासच करून घेतला तर आयुष्यात बारीक बारीक गोष्टीचाही त्रास होऊन जातो आणि साजराच केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी खास होत असतो. तुम्ही त्रास करून घेऊ नका. प्रत्येक क्षण साजरा करा आणि परमेश्वरांचे तर नेहमी आनंद नक्कीच आभार मानत चला. कारण लक्षात घ्या, जीवनात चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा माणूस म्हणतो की खरोखर परमेश्वर आपल्यासोबत आहेत, आणि जीवनात जेव्हा वाईट गोष्टी घडत असतात तेव्हा माणूस सहजपणे म्हणून सांगतो की खरोखर भगवंत आपल्यासोबत नाहीत. पण एक गोष्ट तुम्ही तुमच्या मनाला सांगा की परमेश्वर आपल्यासोबतच आहेत. ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. म्हणजे लक्षात घ्या, दुःख येणे म्हणजे परमेश्वराने आपल्यासाठी काहीतरी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली योजना नक्कीच बनवून ठेवली आहे. यावरती आपल्याला पूर्णत्व नक्कीच विश्वास ठेवायचा असतो. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत जरी असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतात म्हणजे असतात. मित्रांनो, खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोडच नसते. कारण प्रत्यक्ष मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली प्रत्यक्ष गार वाऱ्याची झुलक जास्त आपल्याला सुख देऊन जाते. अर्थात गोष्ट तुम्ही समजून घ्या. कारण लक्षात घ्या, आता जर तुम्हाला वाटत असेल की गुरुमाऊली आपल्याला सांगत तर प्रत्येक गोष्ट आहेत, पण आपल्या जीवनात आपले मन स्थिर राहत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट तर हवी आहे, पण आपण त्या गोष्टीसाठी कार्यच करत नाही. तर आपल्याला प्रत्यक्ष आपल्या मनासारख्या गोष्टी कसं प्राप्त होतील याचा तुम्ही नक्कीच विचार करा. म्हणून तुम्ही सकारात्मक राहा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. जे आपण पेरत असतो तेच उगवणार.
दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक असो किंवा मानसिक असो आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज आलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्या व्यक्तीला द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा एक नियम आहे, जे पेराल ते उगवणार आणि हाच एक पद्धतीचा सिद्धांत आहे. मामा सांगतात, जर तू बरोबर असशील काही सिद्ध तू करण्याचा प्रयत्न करू नको, फक्त तू शांत राहा. कारण लक्षात घे बाळा, प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक वेळ असते, एक काळ असतो आणि त्या वेळेला आणि त्या काळेला ती गोष्ट घडतच असते. म्हणून लक्षात घ्या, वेळ काळ कधी कोणासाठी थांबत नाही आणि ती थांबणारही नाही. आणि नक्कीच कर्माचे भोग मात्र भोगून संपत असतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीच होत नसते, पण भक्ती करून संकटांचा वेग नक्कीच आपल्याला कमी करता येतो. जसे की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभवलं. पण हे कळण्यासाठी नक्की बाळूमामांच्या भक्तीत असावं लागतं. बाळूमामांवर आपली श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे. हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्णत्व वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे.